Oh
पुत्र धन गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईला पार दत्तदया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्याची तेने तुम्हा सुख होईला पार दत्तदया सागर आठवावा तीन शिरसा समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्तदया सागर आठवावा प्रस्तुत चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग विश्ववंद्य संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा चारचरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग आपण चिंतन सेवेसाठी घेतलेला आहे. श्री दत्त मित्र मंडळ यांच्या वतीने संपन्न होत असलेला भगवान दत्तात्रयांचा जयंती उत्सव अत्यंत भक्तिभावाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने माता भगिनी आबाल वृद्ध धर्मानुरागी भागवत प्रेमी असलेल्या सर्व गुणीजनांच्या सहकार्याने सहयोगाने आणि या मंडळाचे असणारे संस्थापक परमार्थ सन्मित्र आणि राटणी गावचे असलेले संप्रदायाचे भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण संत सेवक सुनामांना नखाते यांचा असलेला सत्य संकल्प आणि या सत्य संकल्पाला भगवंताचं असलेला पूर्ण कृपाशीर्वाद आपलं सगळ्यांचं सहकार्य योगदान या चैतन्यदायी सोहळ्याला लाभलेला याचा आरंभ त्रिदिनी सोहळा हा आहे आणि प्रारंभच आहे तर नामपरही चिंतन दत्तप्रभूंच्या होईल आणि त्यांच्या पावन दरबारामध्ये ही सेवा आहे. दत्तप्रभूंच्या पूर्ण कृपेला पात्र असलेलं नाथांचं जीवन नामचिंतनाची आलेली अनुभूती जगाला सांगता सांगता जगाच्याही सुखाचा विचार श्रीनाथ महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे. या चैतन्यदायी सोहळ्याला मला वाटतं 3 सप्ताहाची माणसं एकाच सप्ताहात अण्णांनी आणले. सगळी अशी जी क्रीम असते ना वरची परमश्रद्धेय आदरणीय मृदुंगाच्या बादशाह आदरणीय गंभीरजी महाराज अवसार आहे. बाबांचं नाव माहित नाही तितकंच तोला मोलाचं जीवन काय नाव माऊली महाराज हा माऊली महाराज
भजन सम्राट आदरणीय हरिभक्ती परायण परमार्थ स्नेही अभिमन्यूजी महाराज पांचाळा आणि लता देवींच्या गाण्याने सगळ्या महाराष्ट्राचा किंवा भारताचं असं पहाट सुरू होते. पण वारकरी संप्रदायाची पहाट ज्यांच्या काकड्याने सुरू होते ते कुठे बघायला कंटाळाच नाही. काकडा बोर झाला असं कधी होत नाही. काही काही काकडा 4 वाजता पण लावतात संध्याकाळचं. आपण हे पहाटेचं लावायचं किंवा सकाळचं गाडीमध्ये लावायचं नाही ना. म्हणजे ते कधीही ऐका तो शिळा होत नाही. कुठे बाबा असतील विनोडीकर बाबा ती सगळी ही गुणीजन मंडळी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या बृहण महाराष्ट्रामध्ये संचार करणार त्याचं गायनाचार्य विलास महाराज मोरे असतात आणि स्थानिक पातळीवरून सातत्याने ऊर्जा देणारे. म्हणजे काही वेळेस प्रसिद्धी मोठी असते आणि तितकी शिस्त असणारी लोकल पातळीवरची सुद्धा आपल्या दिव्यतम साधनेने परमतत्वाला आकळणारे आदरणीय हापशेदादा असतील, आमचे मातेरे दादा असतील. संप्रदायाची चळवळ सातत्याने म्हणजे एकही दिवस खाली घालवायचाच नाही. सातत्याने चिंतन करायचं. काळ जाऊन येतो वाया चिंतू विठोबाच्या पाया. आणि या स्वरूपाने म्हणजे हे यांची नावं घेतली ना बाकीचे काय फक्त एक पांचाळ महाराज सगळीच मंडळी आहे. आणि सातत्याने आपले असलेल्या व्यक्तिगत सोहळ्यांच्या माध्यमातून गावचा सोहळा आहेच. आमचं आदरणीय डॉक्टर विजय नाखाते असतील, आदरणीय राजवडे दादा सगळी मंडळी माता भगिनींचा उदंड भरणा आहे. म्हणजे याही बाजूला आहेत आणि त्याही बाजूला आहे असं काटकोनात मी इथं मध्ये आणि त्यामुळे माझा काटकोन जरी आला असला तरी माझा दृष्टिकोन मात्र चांगला ठेवणार आहे. इकडं तिकडं मला जरा पाहायचं असं. तर जास्त प्रस्तावनेमध्ये वेळ घालवत नाही. नाथ महाराजांचं एक फार मोठं वैभव वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी निर्माण केलं. किंबहुना त्यांच्या अद्वितीय कार्याचा बहिणाबाईंनी उल्लेख केलेला आहे. संप्रदायाच्या मंदिराचे ते खांब झाले. खांब गेला वारकरी संप्रदाय जर एक इमारत असेल तर त्या इमारतीचा पाया सगळ्यांना अभंग माहिती येतो. ज्ञानदेवे रचिला पाया माऊलींनी पाया त्याचा निर्माण केला. पायाची इतका खोल खणावा लागला की पायामध्ये सगळं आयुष्य घालवलेले माऊली इतकं खोल जावं लागलं. इमारत जर गगनगामी करायची असेल तर पाया मजबूत असावा लागतो. एका महात्म्यांच्या कार्याला बाईंनी फार सुंदर स्वरूपाचं रूपक दिलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळाली 700 वर्ष झाली अजून या इमारतीचा एकही कवचा गेला नाही. रंगही याचा डल झाला नाही अजिबात नाही. ज्ञानदेवे रचिला पाया उभारीने देवालया जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत नामातयाचा किंकर जेने केला हा परिवार तुका झाला से कळस भजन करा सावकाश. सगळ्या संत महात्म्यांचं योगदान आहे. पण समजून घ्या जरा कळस आणि पाया या दोघांना धरण्याचं पेलण्याचं जे काम आहे ते खांबाचं असतं. खांब अत्यंत महत्वाचं. अरे भगवंताचं मंदिर जरी पंढरपूर मधलं फार दिव्य असलं देवाला त्याला आलिंगन देता येत नाही आपल्याला. पण त्या देवाच्या आलिंगनाची सगळी हौस आपण करून खांबाला भेटून देतो ना. खांब इतका महत्वाचा अत्यंत आधार देणारा. म्हणून नाथ महाराजांच्या सगळ्या कार्याचा जर थोडा उहापोह केला तर ठीक आहे. आता अभंगही आपल्याला पाहायचा आहे पण ज्याची रचना आहे तो किती मोठा आहे त्याला फार महत्व आहे. लक्षात घ्या. काय सांगितलं याच्यापेक्षा कोणी सांगितलं याला फार महत्व आहे. जे आपल्याला सांगतात ना दत्तनामाचा तुम्ही ध्यास घ्या पण त्या नाथ महाराजांचं जीवन दत्तनामाने किती संप्रेरित झालं, किती उन्नत झालं, किती विकसित झालं
आनंदाच्या शिखरावरती हे गेलेलं जीवन किती क्रांतिकारक ठरू शकलं. ज्ञानेश्वर महाराजांना कार्य करणं थोडं सोपं होतं. घरातच 4 संत होते. निवृत्तीनाथ, मूर्तिमंत भगवान शिवांचा अवतार, ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका होते, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशीजनी लागेबाई. अरे 4 देवता घरामध्येच होती आणि स्वतः महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बरं, नामदेव महाराजांचा अख्खा गट त्यांना येऊन मिळाला होता, म्हणजे अलीकडच्या भाषेत. पण नामदेव महाराजांचा गट काही छोटा नव्हता. 14 जण नामदेवा घरी, 14 जण स्मरती हरी आणि परत 15वी जणी वेळी पिशी स्वतः जनाबाई बोलते. ज्ञानोबांच्या पाठीमागे समर्थ पद्धतीने उभे होते. सावता महाराज होते, नामदेव महाराज होते, गोरोबा काका होते. ही सगळी संत बांधली आली. मिळविली मागे मिळविली मानली वैष्णवाची. अगदी थोडं ओझरतं मला सांगायचं, बाकी काही नाही. माऊलींना धर्म कार्य संप्रदायाची स्थापना करायला थोडं सुलभ केलं, कारण की इतकी तोलामोलाची माणसं समकालीन. एक तर माऊलीच फार मोठी, ज्ञानदेव वैष्णव मोठा, पण साह्यभूत झालेली कितीतरी मोठी मंडळी माऊलींच्या बरोबर होती. मला नाथांकडेच यायचं. तुकोबाराय कळत झाले, मान्य, फार मोठा संघर्ष करावा लागला, रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग, पण 14 टाळकरी महाराजांच्या बरोबर होते. गावातील प्रत्येक, मग ते लोहगावचे असतील, मग ते सदुमरेचे असतील, मग ते देहूगाव मधले असतील, ते कडूचे असतील. कडूचे असतील तरी खडूस नव्हते. मी कशाबद्दल बोलते? 14 फक्त 14च होते असं नाही, सतत सतत भरपूर टाळकरी असायचे, पण 14 फिक्स होते. 14 टाळकरी काय बरं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मदत करत नव्हते. मदतीचा नाही अर्थ, लक्षात घ्या. महाराजांची त्यांच्यावरती पूर्ण कृपा होती. म्हणजे राजाचाही फार मोठा वरद हस्त किंवा साह्य शिवाजी महाराजांचं तुकोबारायांना होतं. आणि मग नाथ महाराजांच्या बरोबरची मला 4 लोक सांगा तुम्ही कुठली, कोण नाथांच्या बरोबर? श्रीगुरूंच्या पलीकडे समकालीन असणारे मंडळी नव्हती. एकट्या नाथांनी बहमनशाहीचं आक्रमण, सुलतानी शाहीचं आक्रमण, सांस्कृतिक त्याचबरोबर धार्मिक आक्रमण एकट्या शांत स्वरूप असलेल्या नाथांनी परतून लावलेली. नाथांच्या बरोबर फार मोठं संत मंडळ नव्हतं. एक तर मुलगाच क्रॉस गेला होता, हरिपंडित. वाईट होता असं नव्हतं आपल्यासारखा खाऊन घेऊन. आपला बाप मराठीमध्ये सांगतोय हे मुलाला पटत नव्हतं, मग मुलगा सोडून गेला होता. तुम्ही मराठीमध्ये कशाला सांगते? पण काशीमध्ये मुलगा पण पंडित झालेला होता. बापाने संस्कृत प्रचूर, संस्कृतवर इतकं तुमची जर कमांड असेल, तुम्ही संस्कृत मध्ये बोला ना, कशाला प्राकृत मध्ये आणलं? पण जगाच्या कल्याणासाठी मुलगा सोडला आणि मुलगा परत नंतर आलेला आहे. नातू सुद्धा त्यांचा मुक्तेश्वर, मुलीचा मुलगा फार मोठा संत कवी. पण घरातूनच साह्य नव्हतं तरी सुद्धा शांत प्रवृत्तीचे नाथ महाराज. अरे मुसलमान अंगावर 108 वेळा थुंकला तरी त्याला अवाक्षर काढलं नाही. यवन अंगावरही थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. त्या नाथ महाराजांचा दत्त संप्रदायाशी फार जवळचा संबंध आहे. तसं पाहिलं तर नाथ महाराजांची दिव्य उपासना ही विठ्ठल उपासना वारकरी संप्रदायाची. त्यांचे असणारे पंजोबा भानुदास महाराज, त्यांच्या काळामध्ये कृष्णदेवरायाने पंढरपूरची पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकात नेली. कर्नाटकात, कारण की बळजबरीने नाही नेली. ते कृष्णदेवराय एवढा राजा, हा विठ्ठलाचा फार मोठा महान उपासक. प्रभू तुम्ही मला आमच्या घरी चला. देवाने दृष्टांत दिला, चला येतो तुमच्या बरोबर, उद्या घेऊन चला.
त्यावेळेस काही एवढं काय फार मोठा विरोध करणारी माणसं नव्हती. ती मूर्ती काढली आणि त्याने पंढरपूरला घेऊन आपल्या काय त्या विजयनगरला घेऊन गेले कृष्णदेवला. आणि नाथ महाराजांचे पंजोबा ज्यावेळेस दिंडी घेऊन आले तर देवच नाही ना देवळात. तिथे लोकांना विचारलं म्हणजे काय झालं. पटेलांनी सांगितलं राजा होता, राजावर देव प्रसन्न झाला, त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, राजा देव घेऊन गेला. नाथांच्या पंजोबाने विजयनगर मध्ये दिंडी नेली. त्या देवाला लाज वाटली पाहिजे. राजाचं वैभव पाहून तिकडे गेला का. आता मला बोलता येणार नाही, बंडकते वगैरे असले तर बोलते तिकडे गेला का जर असं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या पंजोबांनी आंदोलन केलंय. खरं देवाला सुद्धा राजाचं वैभव आवडत नव्हतं. कारण की राजाचे भोग सगळे 56 भोग येत होते. पूजा अर्चा चांगली होती, फक्त तिथं कीर्तन नव्हतं, तिथं भजन नव्हतं. आणि देवालाही उभं आलेला होता. पुन्हा त्या राजाच्या स्वप्नात सांगितलं की माझा एक फार मोठा भगवत भक्त येतोय, आता तुझं काही खरं नाही, माझं पण काही खरं नाही. त्यांनी जर सांगितलं की मला पंढरपूरला घेऊन जायचंय तर तू बिनधास्त पद्धतीने अगदी मोकळ्या मनाने मला परवानगी जायची नाही. हे भगवंतांनी त्यांना सांगितलं. अरे संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर हो, तेथे असे देव उभा, त्याची समचरणाची शोभा. आणि मग त्यांनी आंदोलन केलं. देव स्वप्नात त्या राजाच्या गेले. राजाने इमाने इतबारे भगवंताची मूर्ती दिली. हीच मूर्ती विजयनगरहून पुन्हा पंढरपूर मध्ये नाथांच्या पंजोबाने आणली. एवढी मोठी विठ्ठल भक्ती ज्यांच्या घरात आहे, मला हे सांगायचं. आणि त्या सांगतात की दत्ताच्या पाया पडा. मला हा समन्वय साधायचा. खरं संप्रदायाने एकनिष्ठता सांगितलेली की एकनिष्ठ आपली सेवा असावी, एकाचीच आपण उपासना करावी, अमुक तमुक खूप वेळा सांगितलं. मग असं का होतं, याचं जर काही कारण असेल. एकच परमात्मा अनेक देवतांमध्ये, तोच परमात्मा अनंत रूपे अनंत वेशे देखील अशी बाप रुक्मा देव रुक्मण बांधली कैसी. मग इतकी विठ्ठल उपासना पंजोबांपासून ज्यांच्या घरात आहे. ते नाथ महाराज जन्माला आले त्याच वर्षी त्यांचे आई वडील गेले. चक्रपाणी हे त्यांचे आजोबा त्यांनी सांभाळलं नातवाला. लहानपणापासून खूप विद्वान लोक त्यांच्या शिक्षणासाठी ठेवले. 8 वर्षापर्यंत जवळजवळ बरीचशी सगळी उपनिषद पुराण वगैरे तयार झालं. कारण की नाथ महाराज सुद्धा महाविष्णूचाच अवतार आहे. आणि मग त्यांना कुठेतरी एक आतून प्रेरणा मिळाली की अरे हे पुस्तकी ज्ञान झालं, ही पोपटपंची झाली. जे शिकले ते अनुभवाला येण्यासाठी गुरु केला पाहिजे. दशेची वाट न पाहता वैशीची या गावाना येता अशा भूमिकेतून का कमल कलिका धारेपणे हृदयच्या मकरंदा राखोनी निदे राया रंगा पारणे आमुदाचे आजी आजोबांना वयाच्या 8व्या वर्षी सोडलं. आणि पैठण पासून जो दौलताबाद गिरीचा जो किल्ला आहे, देवगिरीचा किल्ला, त्या किल्ल्याचे असणारे किल्लेदार जनार्दन स्वामी हे फार मोठे दत्त उपासक. आणि सेनापती पण हातात तलवार घेऊन सैन्याशी 2 हात करणारे. पण ह्यांची पावलं त्यांना माहिती नव्हतं की तिथं. पण भगवंताच्या आज्ञेने ही चिमुकली पावलं 8 वर्षाचे असताना. काय हा देश आहे लक्षात घ्या. ध्रुव बाळासारखं 5 वर्षाचं बाळ 6 महिन्यामध्ये देवाला प्राप्त करून घेतलं. 8 वर्षाचे नाथ महाराज अरे कुठं पैठण कुठं देवगिरी एकाच जवळच आहे, परंतु पायी चालले. बरं माहित नाही तिथं कोण आहे. भगवंतानेच ती पावलं देवगिरीच्या किल्ल्यावरती नेहमी गुरुच्या समोर उभे राहिले. आणि गुरुच म्हणतात नाथा बराच उशीर केला रे बाळा. 8 वर्ष असताना बराच उशीर. आपला 80 झालं तरी अजून अनुग्रह नाही. फार बाळा वाट पाहत होत. ये 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 साष्टांग दंड जाता श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कशासाठी आला काय नाही, मला देव पाहिजे. बरं देव पाहिजे मला, त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागेल. नाही तुम्ही सांगाल तीच करेल तपश्चर्या. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, तुमच्या कृपा कटाक्षाखाली मी पाहिजे ती साधना करेन. देव पाहिजे पण आठवड्यातून 1 वर्षात नाही भेटणार. किमान 12 वर्षाची तरी साधना करावी लागेल. कोणाला विचारून आला घरी नाही, आई बाबा नाही, आजी आजोबांनी मला सांभाळलं. मग किल्लेदारा वरचा किल्ल्यावरचा एक माणूस त्या घरी पाठवला पैठणला. तुमचा नातू सुरक्षित आहे. आजी आजोबा आले आणि आजी आजोबांनी सांगितलं बरं झालं योग्य ठिकाणी आला बाबा, तुम्ही याला पदरामध्ये घ्या. नाथांना तिथं बसून घेतलं. दिव्यतम स्वरूपाची साधना दिली. दत्त नामाचा अनुग्रह दिला. शूलिभंजन पर्वतावरती नाथ तपश्चर्या करायचे, गुरुची सेवा करायचे. आणि करता करता काही अनुभव आले. अरे इतकं निर्मळ जीवन झालं होतं की एक फार मोठा नागा, म्हणजे नाथांचं चित्र ज्यावेळेस आपण पाहतो त्यांच्या डोक्यावरती असा नागाने फणा काढलेलं ते चित्र आपल्याला दिसतं. आम्हाला डंको आला काळ, तो काळाची झाला कृपा. आम्हाला सर्प चावायला आला, परंतु आमची निर्मळ भूमिका पाहिल्यानंतर डंक करायला आलेला सापच डोईवरती छाया करून तसा थांबला.
कितीतरी असे अनुभव त्यांना आले. 12 वर्षाची साधना पूर्ण झाली. आणि मग एकनाथ महाराजांनी एकदा म्हटलं होतं, नाथांना म्हटलं कुणी, जनार्दन स्वामी, ते तर असे नामचिंतन केले की सेकंदामध्ये भगवान दत्तात्रय प्रकट व्हायचे त्यांच्या समोर. कोणाच्या? जनार्दन स्वामींच्या. अरे म्हणले आता प्रभूंच्या दर्शनाचा योग येणार आहे. आणि दत्तात्रयांना त्यांनी प्रगट केलं. म्हणजे आता माझा शिष्य तयार झालाय प्रभू, आता त्याला दर्शन देऊन त्याचं जीवन कृतार्थ करा, परिपूर्ण त्याची मोहर तुमच्या दर्शनाने त्याच्या जीवनावरती उमटू द्या. आणि भगवान दत्तात्रयांनी सांगितलं, तुम्ही जरी साधना करून घेतली तरी मी त्याची परीक्षा घेणार आहे. मी त्याची परीक्षा घेणार आहे. म्हणजे घ्या ना, कुठल्याही अंगाने परीक्षा घ्या. पुन्हा नाथांना सांगितलं जनार्दन स्वामींनी, अरे दत्तप्रभू कोणत्याही रूपात येईल, कुणी आलं तरी बाबा तू तसा सगळ्यांचा आदर सन्मान करतो, पण जरा या काळामध्ये सावध राहा. शून्यभंजन पर्वतावरती दत्तनामाचा घोष करत असताना छानपैकी ध्यान समाधी लागली, पण अलक निरंजन करत एक फकीर आला, फार 6.5-7 फूट उंचीचा, 11 विक्राळ त्याची असणारी सगळी मुद्रा, त्याचबरोबर खदिरांजनासारखे लाल झालेले डोळे, एक केसाळ असणारी कुत्री, अलक निरंजन करत ते आले. यांनी खाडकन डोळे उघडले, अंग शहारे यावे अशा स्वरूपाचं उग्र रूप होतं. आणि सांगितलं होतं गुरुंनी, असं कुणीतरी येईल बाबा, जरा थोडा सावध राहा. गेले, साष्टांग दंडवत घातला. आणि मग त्या फकीराने सांगितले, बोला. म्हणजे काय? बोला गुरुदेव, काय आज्ञा? नाही म्हणजे जा त्या कुत्रीचं म्हणजे दूध काढून ना कटोरा दिला. कुत्री तर अशी केसाळलेली होती, अशी पाहिलं ना तर अशी झेप टाकली तर नरडीचा घोट घे. गुरूंचं स्मरण करत करत गेले. भुंकणारी कुत्री वाटत होती, पण अजिबात खोकली सुद्धा नाही. छानपैकी डोक्यावर असा हात फिरवला, शांत झाली, खाली थांबले, तिची असणारी धार काढली, कुत्रीची, गायीची नाही. परत दूध आणून दिलं. म्हणजे हे घ्या दूध गुरुदेव. तो फकीर होता, त्याने जोडीतून वाळलेल्या आंबूस चिंबूस अशा भाकरी काढल्या, त्याचा मलिदा केला, त्या भाकरी काय त्या दुधामध्ये टाकला, त्याचा काला करून खाताना तोंडावर काही पडत होतं, खाली काही सांडत होतं, सगळं किळसवानं होतं. आणि परत कटोरा दिला, काय थोडंफार जा म्हणले धुवून. छानपैकी असा निर्झर वाहत होता, तिथं ते कटोरा घेऊन गेले, धुवून नाही टाकलं, ते सगळं घेतलेलं होतं, ते प्राशन केलं. तुका म्हणे शेष सेवी आवडी वचन मोडी बोली येते होईल काय ते संताची नानी होईल किडा, संत समागम एखादी परी व्हावे त्याची द्वारी श्वान येतील तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. ते सगळं प्राशन केलं. आजपर्यंत अनेक मेजवान्या खाल्लेल्या होत्या, आजपर्यंत अनेक 5 पक्वान्नांवरती ताव मारलेला होता, पण इतका अमृतमय प्रसाद कुठंच मिळालेला नव्हता. ऐकताना आपल्याला किळस येते, ते त्यांना प्रसन्नता देत होतं. सगळीकडे एक ब्रह्मी भाव त्यांना जागा झाला. आणि तेवढ्या गुरूंची स्वारी तिथं आली, पाण्याने भरलेला कटोरा दिला. आणि मग जनार्दन स्वामी म्हणतात, बाळा नाथा ओळखला का रे हा फकीर? म्हणजे ओळखला. म्हणजे कुठल्या मशिदीतला आहे? म्हणजे मशिदीतला फकीर नाहीये. मग कोण आहे? म्हणजे हे दत्तप्रभू आहे. अरे म्हणजे त्यांना 3 शिरा कुठे? एक मुखी आहे, फकीरासारखे. इतका आनंद झाला गुरुला की मी दिलेल्या विद्येमुळे परमतत्वाला ह्या नाथाने ओळखलं. आणि तेच विचारतात, नाथा कशामुळे ओळखलं रे तू? श्री गुरु कृपे दत्त ओळखे
ओळखता येत नाही. श्री गुरु कृपे दत्त ओळखिला आणि सोडून दिला का नाही. हृदय डोलाऱ्यावरी बैसविला अभेद पूर्ण चांदवा तेथे दिलेला शुद्ध भक्तीने दत्त पूजियला. पुढचा ऐका. दत्त चरणी मज लागलीसे गोडी भव भयाची तुटून गेली पिढी. आणि अमृतानुभव तर असा आहे पुढे. जनिवनी अवघा चक्रपाणी झाली बोलायाची शिराणी एका जनार्दनी रंगली पाणी हो. दत्तप्रभूंच्या दर्शनाने माझं जीवन इतकं कृतार्थ झालं आणि ही लागलेली मला गोडी अख्ख्या समाज जीवनाला लागावी म्हणून केलेली विनंती अभंगाचं पहिलं चरण. लागली या माझ्या मुखी बोला दत्त वारंवार. जे नाथ महाराज बोलतात ते दत्त कृपेने किती परिपूर्ण झाले होते त्यासाठी मी एवढा प्रपंच मांडला. पंजोबांपासून असलेली पंढरीची वारी घरामध्ये त्यांनी काय विठ्ठल भक्ती सोडली असं नाहीये. माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या देवी बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. पुंडलिका आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण. म्हणून आजही पैठणला आपण जर गेलो नाथांचा देवारा जर पाहिला तर सगळे देव त्यामध्ये. खंडोबा पण आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, कृष्ण मूर्ती आहे. कृष्ण उपासना नाथांनी करावी, दत्त उपासना नाथांनी करावी, देवीची उपासना जगदंबेची उपासना नाथांनी करावी. त्यांना अजिबात एलर्जी नाही कुठल्या देवाची. एकच माझा परमात्मा असा अनंत रूपाने नटलेला आहे. म्हणून भक्तीची विविधता. नाथांनी ज्या मूर्ती पूजा त्या सगळ्या मूर्ती आजही त्यांच्या देवाऱ्यामध्ये आहेत आणि तो देवाऱ्याचंच मंदिर आहे. लक्षात मी कशाबद्दल बोलतोय. आणि त्या नाथांच्या इतकी वाङ्मय रचना दुसऱ्या कुठल्या संतांनी केली नाही. केलेली आपल्या सगळ्या संतांनी, परंतु विपुल प्रमाणामध्ये आणि अत्यंत नुसती क्वांटिटी नाहीये, क्वालिटी सुद्धा अद्भुत स्वरूपाची. नुसतं ऐकून ज्याचा अभंग घेतला त्याचं कार्य किती मोठं आहे. अरे जवळजवळ 2500 अभंगाचा गाथा आहे. बरं रुक्मिणी स्वयंवर 1200 ओव्यांचं. 1200 बरं ठीक आहे काय वाटत नाही. 18,000 ओव्यांचं भागवत आहे. 25,000 ओव्यांचं भावार्थ रामायण आहे. जन्म जाईल वाचता वाचता 25,000 ओव्यांचं भावार्थ रामायण, 18,000 ओव्यांचं काय भागवत, 2,500-3 हजार जवळजवळ अभंग आहे. नंतर स्फूर्त बाकीचं हरिपाठ आहे अद्भुत स्वरूपाचा, माऊलींच्याच तोडीचा हरिपाठ प्रमाण मानला जातो. पंचरत्न हरिपाठ आपल्याकडे आहे नाही असं नाही. आणि सामान्यातल्या सामान्यांना हसवत खेळत शिकवण्याची भूमिका नाथांनी इतका चांगला लोक शिक्षक दुसरा कुठला नाही. 300 जवळजवळ भारुड, अख्खी भारुडाची जे भावारूढ आहे त्याचं नाव भारुड. लक्षात
गवळणी, अरे नाथांची असणारी मार्दवता अख्खी गवळणीमध्ये ओतलेली. कितीतरी आठवण. आणि बारकीचे बारीक बारीक स्कूप, मग चिरंजीव पद असेल, हस्तमालक जे प्रकरण असेल, या सगळ्या गोष्टी. आणि याला सगळ्याला कारण जर काय असेल, मला पुन्हा परत दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये आहे, जनार्दनांची कृपा, दत्तात्रयांचा प्रसाद, भागवती टीका, नारायणी आत्मबोध. जनार्दनांची कृपा आणि दत्तात्रयांच्या प्रसादाने भागवत लिहिता आला, दत्तात्रयांच्या प्रसादाने रामायण लिहिता आलं, दत्तात्रयांच्या प्रसादाने अख्ख्या जगाला नारायणाचा बोध नाथांनी दिला. आणि अत्यंत कनवाळू असणारे, अत्यंत कृपाळू असणारी हे देवता. खरं आता मला खूप असं बोलायला खूप अवसर येत असा, या चरित्राबद्दलच 2 तास झाली, बस झाला. आता अभंगाकडे येतोय आपण, प्रवेश आपण तसा केलेला आहे. पण मराठवाड्यामध्ये बाबा साहित्य संमेलन होतं, मराठी साहित्य संमेलन सगळीकडे असतं महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये. आणि त्याचे अध्यक्ष काय आपले सोपानदेव चौधरी, म्हणजे बहिणाबाईंचे सुपुत्र होते. आणि मग त्यांनी मराठवाड्यात ते होतं त्यामुळं कविता लिहिली होती. माझी माय बोली आज आली माहेराला, माझी माय बोली आज आली माहेराला, सभोवती संत योगी सुपुत्रांचा मेळा, माझी माय बोली आज आली माहेराला. फार मोठी कविता आहे, फक्त एकच तुकडा घेतो. नेसरीचे भागवत नाथाचे पैठणी, माथा शोभे कुट गाथा तुकयाचा नामी, ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाला, माझी माय बोली आज आली माहेराला. मराठी माझी आई आहे आणि आज ती माहेराला आली. काय नेसली? नाथ महाराजांचं भागवत ही पैठणी नेसली. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे तिचा मुकुट आहे, आणि ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी म्हणजे तिचा मळवट आहे. अजून अलंकार बरेच आहे. नामदेव महाराजांचं कीर्तन म्हणजे तिची चोळी आहे. समर्थांचा दासबोध म्हणजे तिचा चंद्रहार आहे. साने गुरुजींचा लळा, कटिशी मेखला, माझी माय बोली आज आली माहेराला. आधुनिकातही एक राष्ट्रसंत थोर, पंढरीच्या पाषाणांना फोडितो. साने गुरुजींचा लळा, कटिशी मेखला, माझी माय बोली आज आली माहेराला. मला सगळं सांगायचंय. सगळं सांगताना नाथांची पैठणी किंवा नाथांचं भागवत ही मराठी भाषेची पैठणी, इतकी या भाषेची सेवा नाथांनी केलेली. आणि सगळ्या पंडितांना जाहीर सांगितलं, अरे संस्कृत जर देवापासून आली असेल, मग काय मराठी चोरापासून आली? लोकभाषेमध्ये ज्ञान देणारे नाथ महाराज. आणि भगवान दत्तात्रयांनी ज्यांच्या दारामध्ये चौकदारी करावी हो, आंबेगाव काय ते आंबेजोगाईचे असणारे दासोपंत स्वामी, त्यांनी तर गीतार्णव ग्रंथ लिहिला. आणि ज्ञानोबारायांच्या 9033 ओव्या, त्यांनी 1,25,000 ओव्यांचं गीतार्णव नावाचा ग्रंथ. अर्णव म्हणजे समुद्र. पण गीतेवर भाष्य करताना दासोपंतांनी, ते सुद्धा दत्त उपासक होते, नाथ महाराजांची प्रवचनं ठेवली होती. 8 दिवस प्रवचन. आणि प्रवचन करायला नाथ महाराज आले. ते काय करायचे दासोपंत? सारीपाट खेळायचे. आणि सारीपाट खेळताना दत्तप्रभूंना घेऊन खेळायचे सारीपाट. नाथ महाराज आले, पाऊल ठेवलं त्यांच्या वाड्यात, आणि दत्त महाराज गुप्त झाले. आणि मग त्या दासोपंतांनी विचार केला की ह्या नाथांचा अधिकार कमी असेल, म्हणून दत्तप्रभू गुप्त झाले. खराब माणसारी देव गुप्त होतो. नंगे से खुदा भी डरता है ना. असा यांच्या मनात संशय आला, कोणाच्या? दासोपंतांच्या. पण त्यांना कसं म्हणायचं, तुम्ही आले, तुमचा अधिकार कमी आहे. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला असं हिनवायचं नसतं ना, आला असू दे. पण यांच्या मनात शंका आली, नाथांचा अधिकार कमी, दत्तप्रभू गुप्त झाले. 8 दिवस छानपैकी त्यांनी प्रवचन केली. आणि नाथांनी सांगितलं, तुमच्याकडे मी 8 दिवस आलो, तुम्ही मला तारीख दिली तर तुम्हाला मी तारीख देतो.